सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीत जाणार. भेटीनंतर उपोषण मागे घेणार का? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उद्या 30 मे पासून भर उन्हात उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने उच्चस्तरीय शिष्टमंडळ आज दुपारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे भेट देणार आहे. या भेटीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की उन्हात जाळून घेणं हे सोपं नाही. ही अग्निपरीक्षा आहे. सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे. ते एसी मध्ये बसतात, त्यांना या विषयाची मजा वाटते, पण ही खूप मोठी अग्निपरीक्षा आहे. सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांची अग्निपरीक्षा घेतली नाही पाहिजे. याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलंय. मी मंडप कूलर लावून उपोषणाला बसलो असतो, पण स्वतःला समाजासाठी भाजून घेतोय. हे सरकारला कळत नाहीये का? मी नियमात बोलतो तर मी माघार काय घेणार, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. तसेच ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करणे हे डोक्यात आणू नका, असा इशारा त्यांनी यावेळेस दिलाय. विरोधकांना टार्गेट करण्यासाठी मनोज जरांगेंचं आंदोलन आहे, असं वक्तव्य मुंबई भाजपा अध्यक्ष अमित सटम यांनी केलं होतं. याबाबत विचारलं असता मनोज जरांगे यांनी म्हटलं, आता हा कोण नवा चाटम? हा नवीनच आलाय का? त्याला नंतर बघू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत, मात्र आंदोलनाची गरज भासणार नाही, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. याबाबतीत विचारलं असता मनोज जरांगे यांनी म्हटलंय की ठीक आहे, बघूया त्यांना मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे. शिष्टमंडळाला येऊ द्या, पण मी उद्याच्या आंदोलनावर ठाम आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. पाटील, सरकारचं शिष्टमंडळ तुमची आज भेट घेणार आहे. कोण कोण येणार याच्याबद्दल काही माहिती आहे का? आणि काय सांगाल त्या? नाही, कोण येणार हे नाही माहिती त्याच्याबद्दल, परंतु येत आहेत अशी आपल्या माध्यमातून माहिती मिळाली. काल पण मिळाली होती, आता पण मिळाली, येत आहेत म्हणून. ठीक आहे, येऊ द्या ना. आम्ही नाही बोललोच नाहीत त्यांना की तुम्ही येऊ नये किंवा असं काय. उद्यापासूनच आम्ही आमचा डिसिजन घेऊ. आज तरी सरकारला येण्याबद्दल आमचं काही मत नाहीये, येण्याबद्दल काही म्हणणं नाहीये. बघूयात ना काय म्हणणं आहे त्यांचं. उद्यापासूनचा वेगळा विषय ठरू. आजच्या बैठकीवर उद्याचं चित्र अवलंबून असेल का? आजची बैठक होणार आहे. नाही, उपोषणाचं तर फायनलच आहे. मला सगळ्या विषयाच्या अंमलबजावणी पाहिजे. थांबायचे किती दिवस? 3 वर्ष थांबलोय, आता पण 10 महिने थांबलोय. हे साधा आकडा नाहीये. 10 महिन्याच्या काळात माझ्या समाजाचं किती नुकसान होत आहे हे नाही बघायचं का? तुम्हाला आलं की वेळ, आलं की वेळ. आणि मग 10 महिन्यात काय केलं मधल्या? आताही 15 दिवस होते. 16 मे पासून 30 मे पर्यंत तुमच्या हातात 16 दिवस होते. तुम्ही काय केलं? मी रीतीच्या बाहेर बोलत नाही, मी कायद्याच्या बाहेर बोलत नाही. सगळे संकेत पाळतोय, सगळ्या नियमात आहे. मी का माघार घ्यायची? माझ्या समाजाने मी मागं का हटायचं? काय हौस आहे का राव? उन्हात जाळून घेणं, सगळे हात पाय भाजून निघणार आहेत त्या उन्हात. हे सोपं नाहीये. बोलताना सोपं वाटतं, ऐकताना सोपं वाटतं. ही अग्निपरीक्षा आहे. सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे. हे साधा सोपा विषय नाहीये. त्यांना वाटतंय ते, त्यांना येशीत बसतायत, इकडे तिकडे हिंडतायत, त्यांना या विषयाची मजा वाटते. ही लय मोठी अग्निपरीक्षा आहे. आणि ही अग्निपरीक्षा मराठा समाजाची सरकारनं, देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतली पाहिजे. कारण याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलंय आणि त्यांनाच आता उन्हातानात होरपाळणार का तुम्ही? आता त्या उन्हात जाणं म्हणजे पाय हात भाजून निघणार आहे. हे स्वतःला समाजाच्या हितासाठी, मराठा समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी आपण या उन्हातानात जाळून घेतोय, स्वतःला हातपाय भाजून घेतोय आपण उन्हाने. हे सरकारला कळत नाहीये का? त्यांना भावनाच नाहीये का? माया दयाचं नाही का मराठ्यांविषयी? तुम्ही मग कोणची परंपरा चालवताय? कोणत्या हिंदू धर्माची परंपरा चालवताय? कोणची वारकरी संप्रदायाची परंपरा माया दयाची चालवताय? माया दयाच नाहीये का? भावना शून्य झालात का? तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुम्ही दोघं उपमुख्यमंत्री झालात, तुम्ही सरकार बसवलं, मग तुम्ही काय भावना शून्य झालात का? खरंच गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे हाल अपेष्टा आहेत का नाहीत? का त्यांना तुम्ही त्यांचं उन्हाळा करताय विनाकारण? काय काय कोणी अधिकार दिला? तुम्हाला सत्तेवर बसवलं म्हणजे गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना तुम्ही उद्ध्वस्त करणार का? सरकार यासाठी नसतं. सरकार हे नाव कमवायसाठी असतं, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. गोरगरिबांच्या लेकरांच्या पाठीवरून हात फिरवणं ही सरकारची जबाबदारी असते. कारण मायबाप जसे असतात तसंच मायबाप सरकार सुद्धा असते. भूमिका आपल्या स्वतःच्या लेकरासारखीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या लेकराची भूमिका सुद्धा मुख्यमंत्र्यांनाच निभावावी लागत असती.
तुम्ही होरपळणार लोक. दाखवापासून 2 दिवस माझ संग तुम्ही उन्हात, मुख्यमंत्र्यांनी नाही मागत मागण्या, या 2 दिवस तुम्ही बसायला सोपं नाही भाऊ हे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.